सातारा थंडीचा कडाका कायम आहे। महाबळेश्वरमध्ये 8 अंश सेल्सिअस इतका तापमान नोंदवण्यात आलाय। पुढील काही दिवस गारठा कायम राहणार आहे असा इशारा आता हवामान तज्ञांकडून देण्यात आलाय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर पाचगणी परिसरामध्ये पारा घसरलाय। 8 अंश सेल्सिअसचं तापमान नोंद करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच सातारा जिल्ह्यात थंडीची लाट पसरलेली आहे। उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वातावरणातला कमालीचा बदल झाल्याने याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातल्या महाबळेश्वर पाचगणी यासह सातारा कोल्हापूर सांगली या परिसरामध्ये पडलेला आहे आणि याचाच जास्तीत जास्त प्रमाणामध्ये थंडी नोंदवली गेलेली आहे। ती महाबळेश्वर तालुक्यामध्ये 8 डिग्री सेल्सिअसचं तापमान पहाटेचं नोंदवण्यात आलेलं आहे। एकंदरीत दिवसभरात 10 ते 12 सेल्सिअसचं तापमान या ठिकाणी असते। अगदी दुपारी देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी महाबळेश्वर पाचगणी परिसरातल्या मोठमोठ्या बंगलो आणि हॉटेल्समध्ये शेकोटी पेटवण्याचे चित्र सध्या दिसून येत असतं। एकंदरीतच ही थंडी मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीसाठी फायदेशीर असते। माझ्या पाठीमागं सध्या महाबळेश्वर तालुक्यातली ही स्ट्रॉबेरी आहे आणि महाबळेश्वर तालुक्यातल्या स्ट्रॉबेरीला सध्या मोठ्या प्रमाणात या थंडीचा फायदा देखील झाला असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळते। एकंदरीतच या थंडीमुळे महाबळेश्वरची स्ट्रॉबेरीला आता चांगल्या पद्धतीने त्याची ग्रोथ देखील होत असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळते। ही थंडी मोठ्या प्रमाणात वाढल्याने सध्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये या सगळ्या थंडीमुळे पर्यटनाला देखील मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।